नमस्कार मित्रांनो, आज आपण लिब्रे ऑफिसमध्ये इम्प्रेस नावाचं ॲप्लिकेशन बघणार आहोत. जसं की आपण रायटर पाहिलं होतं अगोदर, त्यानंतर कॅल्क, त्यानंतर आता इम्प्रेस. आता इम्प्रेसमध्ये आपण काय करणार आहोत बघूया. इम्प्रेस प्रेझेंटेशन याच्यामध्ये सुरुवातीला जसं आपण ओपन केलं त्यानंतर एक प्रकारचं सिलेक्ट एज टेम्पल येतं. टेम्पलेट म्हणजे ॲज इट इज टेम्पलेट, तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट येत असेल प्रेझेंटेशनचे, ते फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यातून जे काही टेम्पलेट सिलेक्ट करसाल ती डिझाईन तुम्हाला अप्लाय करायला मिळेल. फॉर एक्झाम्पल आता फॉरेस्ट बर्ड नावाचं टेम्पलेट आपण घेऊया, जेणेकरून आपल्याला ते वापरता येईल. जसं आपण त्यावरती क्लिक केलं तसंच आपल्याला 1, 2, 3, 4 4 स्लाईड्स इथं अपियर झालेलं दिसेल. मग कुठल्याही स्टाईलवर क्लिक केलं की त्याच्यावरती आपण वर्कआउट करू शकतो. आता सुरुवातीच्या नंबर 1 ची स्लाईड घेतली आपण, त्याच्यावरती नाव टाईप करूया. आपण इथे नाव टाकूया आपल्या कम्प्युटर सेंटरचं, ADARS आदर्श कम्प्युटर्स इन्स्टिट्यूट, खाली टाकूया देळगाव. बस ओके. अशा प्रकारे पहिल्या स्लाईडमध्ये मी पण थोडंसं फॉन्ट साईज वगैरे वाढूया. प्रॉपर्टीजमध्ये जाऊया, त्यानंतर याला बोल्ड करूया. ओके. त्यानंतर देळगावराच्या शब्दाला सुद्धा अलग रंग देऊया, बोल्ड करूया, साईज वाढूया. ओके. इमेजेस वगैरे घ्यायची असेल तर इन्सर्टमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं, गॅलरीमध्ये. इथून तुम्हाला भरपूर काही इमेजेस मिळतील. त्यापैकी एक कम्प्युटरचं इमेज घेऊया आपण, लॅपटॉपचं किंवा कम्प्युटरचं. अशा प्रकारे एक इमेज घेतली. दुसऱ्या स्लाईडवरती जाऊया, तिथे टाकूया आपण कोर्सचं नाव. आणि कोर्सचं नाव आपण काय करू, फॉन्ट वर्कमध्ये टाकूया, डिलीट करू. इथं टाकूया फॉन्ट वर्क. इन्सर्टमध्ये जायचं, फॉन्ट वर्क, त्याच्यामध्ये टाकूया फॉन्ट वर्कमध्ये. डबल क्लिक करायचं, सिलेक्ट करा, टाका COURS कोर्स ऑन कम्प्युटर कॉन्सेप्ट्स. ओके. जर सिलेक्ट करा, प्रॉपर्टीजमध्ये जाऊ, बोल्ड करा, रंग द्यायला. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन पहिल्या स्लाईडवरती, दुसऱ्या स्लाईडवरती, तिसऱ्या स्लाईडवरती आपण ड्युरेशन, COURS कोर्स ड्युरेशन 3 months. त्यानंतर लास्टच्या ह्याच्यात आपण एक्झाम, एक्झाम 100 marks. बस अशा प्रकारची इन्फॉर्मेशन मी इथे केलेली. 1, 2, 3, 4 स्लाईड केलं. आता 1 नंबरच्या स्लाईडवर क्लिक केलं, त्याच्यावरती आता मला बॅकग्राऊंड कलर घ्यायचे. स्लाईड्समध्ये जायचं, स्लाईड्समध्ये गेल्यानंतर तर प्रॉपर्टीज आहे, स्लाईड प्रॉपर्टीज. याच्यामध्ये जाऊन तुम्हाला कलर घ्यायचा असेल तर ग्रेडियंट घ्यायचं असेल तर ग्रेडियंट. ज्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करायचं, ओके करायचं. तशा प्रकारचं बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये आपल्याला. स्लाईडमध्ये जायचं, स्लाईड प्रॉपर्टीजमध्ये जायचं, त्यानंतर बिटमॅप घ्यायची असेल तर बिटमॅप, त्यावरती क्लिक करा. नंतर 2 नंबरच्या स्लाईडवरती क्लिक करायचं, पुन्हा स्लाईडमध्ये जायचं, प्रॉपर्टीजमध्येच बिटमॅप. वेगवेगळ्या प्रकारचे बिटमॅप अवेलेबल याच्यावरती. जी बिटमॅप पाहिजे असेल त्या बिटमॅपवरती क्लिक करायचं, ते बिटमॅप त्यामध्ये आपल्या. त्यानंतरचं घ्यायचं, स्लाईडमध्ये जायचं, स्लाईड प्रॉपर्टीजमध्ये ग्रेडियंट, त्यानंतरचं इमेज. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही टाईप करून सेप्स वगैरे घ्यायचे असेल तर सेप घेऊ शकता. इन्सर्टमध्ये जा,
इथे सेप्स आहे वेगवेगळे, सेपवरती क्लिक करायचं, रंग वगैरे द्यायचं, पुन्हा त्यावरती क्लिक करायचं, डेकोरेशन वगैरे त्याचं करून घ्यायचं व्यवस्थित. 1 नंबरच्या स्लाईडवर क्लिक केलं, 1 नंबरच्या स्लाईडचं दिसेल. 2 नंबरच्या स्लाईडवर क्लिक केलं, 2 नंबर, 3 नंबरच्या स्लाईडवर, 3 नंबर, 4 नंबर. आता हे बेसिक इन्फॉर्मेशन आपण रायटरमध्ये ॲज इट इज टाईप केलेली आहे. आलं लक्षात. आता कॅल्क याच्यामध्ये इम्प्रेसमध्ये बदल काय आहे, जो पेज आहे तो ओरिजिनल स्वरूपात येतो आणि त्या पेजला म्हटलं जातं यामध्ये स्लाईड्स असं म्हटलं जातं. काय स्लाईड्स. आणि या स्लाईड्सला वर्कआउट करण्यासाठी डाव्या बाजूला इथं साईड पॅन येतं, याला काय म्हणते स्लाईड पॅन. हा व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला हाईड पण करता येतो, पुन्हा व्ह्यू बारमध्ये गेल्यावरती शो पण करता येतो. तसं याचं वर्कआउट करण्यासाठी, प्रॉपर्टीज वगैरे करण्यासाठी, सेटिंग करण्यासाठी उजव्या बाजूला एक साईड बार असतो. तो व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथं कंट्रोल F5 प्रेस करा किंवा याच्यावरती क्लिक करा. हा साईड बार सुद्धा तुम्ही आणू शकता किंवा हाईड करू शकता किंवा पुन्हा डिस्प्ले करू शकता. कंट्रोल प्लस F5 अशा प्रकारचं. आज आपण शिकणार आहोत आता स्लाइड्स जसे ॲड केले, आपण डेकोरेशन केलं, जेवढं तुम्ही स्लाइड डेकोरेट करसाल तेवढं तुम्हाला ते डिस्प्ले करायला व्यवस्थित वाटेल, चांगले वाटेल, व्यवस्थित वंडरफुल असं तुम्हाला वर्कआउट मिळेल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले आता एक ज्या स्लाइडवरती काम करायचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे थंबनेलवरती बाजूला. त्यानंतर आपण आता स्टाईल ट्रान्झॅक्शन देणार आहे. स्लाइड कशी प्ले करायची, पूर्ण स्लाइड आपल्याला प्ले करायची, त्यासाठी स्लाइड ट्रान्झॅक्शन आपण देऊया. स्लाइड ट्रान्झॅक्शन देण्यासाठी आपल्याला इथं बाजूला ऑप्शन दिलेले स्लाइड बारवरती स्लाइड ट्रान्झॅक्शन. लक्षात. याच्यावरती क्लिक करा. ज्या स्लाइडला ट्रान्झॅक्शन केलं त्यावरती क्लिक केलं. नंतर आपल्याला इथं भरपूर काही ट्रान्झॅक्शन्स आहेत. हे बघा, व्हील नावाचे, चेकबॉक्स, बार. ओके. जे ट्रान्झॅक्शन तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. ट्रान्झॅक्शनवर क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतं व्हेरियंट. व्हेरियंट म्हणजे ते जे ट्रान्झॅक्शन त्याच्याशी रिलेटेड ते आडवं घ्यायचं आहे, व्हर्टिकली. ज्या थीम आहेत त्या थीम तुम्हाला कशा प्रकारच्या घ्यायच्यात, लेफ्ट साईडनं, राईट साईडने, त्याच्याबद्दलचे ऑप्शन इथं अवेलेबल असतात. त्यानंतर ड्युरेशन देतं. ड्युरेशन म्हणजे तुम्हाला किती सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, किती सेकंद ते प्ले करायचे आहे ते ड्युरेशन इथं विचारतात. त्यानंतर साऊंड, कुठल्या प्रकारचा साऊंड तुम्हाला अप्लाय करायचा आहे, तेवढे साऊंड आपल्याला अवेलेबल आहे. त्यामध्ये जे पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करायचं, तशा प्रकारचा साऊंड आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. त्यानंतर लूप अंटिल नेक्स्ट साऊंड, जोपर्यंत नेक्स्ट साऊंड होणार नाही तोपर्यंत हा साऊंड वापरायचा का, त्याच्यावरती टिक मार्क केल्यावरती. त्यानंतर ॲडव्हान्स स्लाईडमध्ये आपल्याला असं दिसून येईल ऑन माऊस क्लिक आणि ॲटोमॅटिकली आफ्टर. या दोन्हीमध्ये फरक असा आहे, जर प्रत्येक वेळेस स्लाईड प्ले करताना प्रत्येक वेळेस जर माऊस क्लिक ठेवायचा असेल तर पहिली स्लाईड झाल्यानंतर तुम्हाला क्लिक करायला लागेल, त्यावेळेस दुसरी स्लाईड ओपन. दुसरी स्लाईड प्ले झाल्यानंतर माऊसने क्लिक करायला लागेल, त्यावेळेसच तिसरी स्लाईड ओपन होईल. जर तुम्हाला ॲटोमॅटिकली एकापाठोपाठ सर्व स्लाईड प्ले व्हावं असं वाटत असेल तर इथं ॲटोमॅटिकली आफ्टर यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं सेकंद दिले, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, किती सेकंदानंतर ती स्लाईड आपल्याला प्ले झाली पाहिजे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ती स्लाईड प्ले करू शकता. लक्षात. त्यानंतर इथे पहिली स्लाईड, जसं आपण त्या स्लाईड ट्रान्झॅक्शन दिलं त्या स्लाईड कोपऱ्यामध्ये स्टार सारखं सिम्बॉल येतं बघा, कोपऱ्यात सिम्बॉल आहे. इथं पिवळ्या कलरचं एक सिम्बॉल आलं म्हणजे या स्लाईडला आपण काय दिलेलं आहे, स्लाईड ट्रान्झॅक्शन दिलेला आहे. आता 2 नंबरच्या स्लाईडवर क्लिक करा. इथं कुठल्या प्रकारचा इफेक्ट घ्यायचा आहे तो इफेक्ट शोधा. यामध्ये टाईल्स नावाचा इफेक्ट घेऊया आपण इथे, किंवा मग कॉम नावाचा इफेक्ट घेतला. जसा इफेक्ट घेतला तसं इथं व्हेरियंटचे इथं व्हर्जंटली, व्हर्टिकली. बघा, व्हर्टिकली म्हणजे व्हर्टिकल स्वरूपात. त्यानंतर साऊंड द्या, जो साऊंड पाहिजे असेल ते साऊंड तुम्ही इथून घेऊ शकता. त्यानंतर ॲडव्हान्स स्लाईड्समध्ये तुम्ही ऑन माऊस क्लिकच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली घ्या, 2 सेकंद झाला. 3 नंबरच्या स्लाईडवरती जा. 3 नंबरला कुठल्या प्रकारचा इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला तो इफेक्ट निवडा. इथून व्हर्टिक्स नावाचा इफेक्ट घेऊया आपण. त्याला साऊंड द्या, कसला साऊंड द्यायचा तो. त्यानंतर 4 नंबरच्या स्लाईडला जा, त्याला इफेक्ट निवडा, न्यू स्प्लॅश. ओके. ऑन माऊस ऑटोमॅटिकली काढून घ्या. प्रत्येक वेळेस बघून घ्यायचं ऑन माऊस टिक मार्क काढलेली आहे का स्लाईड. 1 2 3 4. आता स्लाईड प्ले झाल्या, स्लाईड ट्रान्झॅक्शन स्लाईड प्ले झाल्या, पण आपले जे आतले ऑब्जेक्ट्स आहेत, ते नाव आहेत, ते आणखी प्ले झालेले नाहीत. फक्त इथे आपण काय केलेले, स्लाईड प्ले झालेले आहेत. आपल्याला स्लाईड प्ले करायचे आहेत. जर तुम्ही बघितलं तर आपण F5 किंवा या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्ट फ्रॉम स्लाईडपासून ते इथून प्ले होईल. क्लिक केल्यानंतर बघा ऑटोमॅटिक तुम्हाला एका मागे 2 सेकंद झाले
झालंय की स्लाइड एक झाल्यानंतर दुसरी झाल्यानंतर तिसरी. ओके, अशा प्रकारचे स्लाइड प्रेझेंटेशन तुम्हाला करता येईल. पण याच्यामध्ये एक आपल्याला राहिलेलं आहे आता की हे जे अक्षर आहे आणि ऑब्जेक्ट आहेत ते प्ले आपल्याला करायचे. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे इथे, जे ऑब्जेक्ट तुम्हाला प्ले करायचे आहे त्या ऑब्जेक्टवर क्लिक करा. समजा एक आदर्श कम्प्युटरायझेशन हे नाव तुम्हाला प्ले करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं बाजूला ऑप्शन आहे बघा, ॲनिमेशन म्हणून. ट्रान्झॅक्शन हे पूर्ण स्लाइडसाठी असतं, पूर्ण पेजसाठी असतं, कळलं का? आणि ॲनिमेशन हे पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किंवा पर्टिक्युलर चित्र असेल, इमेजेस असेल ती प्ले करायचे असेल, नाव असेल ते प्ले करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ॲनिमेशनवरती जायचं. मग ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर ऑप्शन तर फर्स्ट सिलेक्ट द स्लाइड, पहिले सिलेक्ट करा. नंतर इथे अधिक ॲडिशनचं बटन याच्यावरती क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर एवढ्या प्रकारचे इथे इफेक्ट आहेत बघा. आहे जो इफेक्ट पाहिजे असेल त्या इफेक्टवर स्प्रिंग इन आहे. पुन्हा तिथे वरती क्लिक करा, स्वील इथे क्लिक करायचं. त्यानंतर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला इथं ऑप्शन बाउन्स नावाचा एक इफेक्ट आला. जसा इफेक्ट घेतला आपण त्या इफेक्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पुन्हा खाली सेटिंग येतात. त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही, इथे इफेक्ट येतात बघा कोपऱ्यामध्ये बाजूला. ऑन माऊस म्हणजे माऊसवर क्लिक करणे एक तुम्हाला, जसं की ट्रान्झॅक्शन झालं आणि माऊसवर क्लिक केलं तरच हे प्ले होईल असं करायचं का? जर असं करायचं असेल तर ऑन माऊस ठेवायचं. पण ॲटोमॅटिकली तर काय करायचं, आपल्याला एखादी स्लाइड झालं, एखादी इफेक्ट झाला की लगेच दुसरा इफेक्ट चालला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन वापरायचं आफ्टर प्रिव्हियस, म्हणजे पहिलं संपल्यानंतर पुढचं पुढचा आपल्याला प्ले झालं पाहिजे. त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर येतं आफ्टर प्रिव्हियसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ड्युरेशन, त्याचं सुद्धा ड्युरेशन किती ठेवायचं, 1 सेकंद 2 सेकंद जेवढं तुम्ही ठेवसाल तेवढं. आणि एवढं झाल्यानंतर तुम्ही प्ले करून बघू शकता. त्याच्यावरती जायचं, इथं प्ले ऑप्शन आहे बघा, आहे. ओके, त्यानंतर देळगौराज आहे, याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा ते ॲडिशनचं बटनावर क्लिक करा. तुम्हाला कुठल्या प्रकारचं इफेक्ट घ्यायचं आहे त्यासाठी तो इफेक्ट सिलेक्ट करा. फ्लाईन इफेक्ट आहे. जसं तुम्ही फ्लाईनवर क्लिक केलं की तिथं ऑप्शन येतात ऑन माऊस, आफ्टर प्रिव्हियस म्हटलं की ते येतं फ्रॉम बॉटम, खालच्या साईडनं ते मूव्ह करायचं का, लेफ्ट साईडने, राईट साईडनं, भरपूर काही ऑप्शन. प्रत्येक इफेक्टला काही ना काही ऑप्शन्स इथे असतात. टॉप, लेफ्ट, राईट, मिडल, लॉस्ट, आलं अशा प्रकारे. पुन्हा त्याला सुद्धा ड्युरेशन किती सेकंद द्यायचं, काय द्यायचं त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर कम्प्युटर नावाचं ऑब्जेक्ट आपण हे केलेले इथे त्याला सुद्धा इफेक्ट करायचं असेल तर ॲडिशनमध्ये जायचं. ॲडिशनवरती कुठल्या प्रकारचा इफेक्ट घ्यायचा आहे, इथे भरपूर काही इफेक्ट्स आहेत. स्लीड, फ्लोट, मूव, बाउन्स, स्पिन इन. ओके, स्पिन इनवर क्लिक केल्यानंतर इथं लगेच ऑप्शन आहे तुम्हाला आफ्टर प्रिव्हियस. त्यानंतर इथं खाली सेकंद, किती सेकंद घ्यायचं, काय घ्यायचं त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते मूव्ह करू शकता. त्यानंतर दुसऱ्या स्लाइडवरती जायचं, हे CCC त्याच्यावरती क्लिक करा. ॲडिशनवरती जा, कोणता इफेक्ट द्यायचा याच्यावरती क्लिक करायचं वरती बरोबर व्यवस्थित. त्यानंतर फ्लाईन. ओके, जसं इथं आफ्टर प्रिव्हियस आणि इथं ड्युरेशन द्या, याच्यावरती क्लिक करावं लागतं तुम्हाला बरं का वर्कआउट करायसाठी. सेम पुढचा आता आदर्श कम्प्युटर्स, कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्टवर क्लिक करा. ॲड, पुन्हा इथं वरती ऑप्शन येते, वरती बघायचं. याच्यावरती वरती क्लिक केल्यानंतरच खाली सेटिंग अपायर होतात, तशा ॲपियर होत नाहीत. त्याच्यावर क्लिक केलं, ड्युरेशन पुन्हा शेवट ठरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं काम करायचं प्ले. आता बघा सर्व झालेले आहे आपल्याला, बाकीचे इफेक्ट आपण नंतर देऊया. इथे बघा स्टार्ट फ्रॉम फर्स्ट स्लाइड, F5 प्रेस करा किंवा इथे क्लिक करून बघा तुम्ही तुमचे इफेक्ट प्ले झाले. तो वेळ झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते दुसऱ्या स्लाइड अपेअर होतील. त्यानंतर नाव, त्यानंतर ऑब्जेक्ट वगैरे असेल, जे इन्फॉर्मेशन तुम्ही दिली असेल तुमची इथे
प्ले झाले असेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची स्लाईड घेऊन त्यामध्ये माहिती टाईप करून आलं लक्षात. मग त्याच्यात ऑब्जेक्ट घ्या, मूवीज घ्या, आपलं पिक्चर्स घ्या, नाव टाईप करा, फॉन्ट वर्क घ्या, व्यवस्थित डेकोरेशन करून स्लाईड पहिले प्रॉपर्टीज नंतर तुम्हाला स्लाईड ट्रान्झॅक्शन आहे, स्लाईड ट्रान्झॅक्शन नंतर ॲनिमेशन, या तीनही गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहे. आणि ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला ते F5 बटनाने प्ले करता आलं पाहिजे. अशा प्रकारे इम्प्रेसमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन तयार करू शकता. जेवढं जास्त स्लाईड्स घेताल, स्लाईड घेतल्यानंतर तुम्हाला जेवढं डेकोरेशन करता येईल तेवढं करता येईल. त्यानंतर स्लाईड घेण्यासाठी Ctrl+M शॉर्टकट कमांड आहे. नवीन एखादी स्लाईड घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ती स्लाईड घेऊ शकता. अशा प्रकारचे डिलीट करायचं असेल तर राईट बटन क्लिक करून त्याच्यावर डिलीट स्लाईडसुद्धा करू शकता, कॉपी स्लाईड करू शकता. अशा प्रकारची माहिती तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये तयार करू शकता. धन्यवाद.